नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPSC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये. मिशन कंबाईन पूर्व परीक्षा 2024 23 ऑक्टोबर 2023चं हे स्टडी टार्गेट आहे. याच्या आधीचे जर तुम्ही स्टडी टार्गेटचे व्हिडिओ जर बघितले नसतील तर नक्कीच बघून घ्या, तुम्हाला नक्कीच याचा फायदा जो आहे तो होणार आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचं जे काही स्टडी टार्गेट आहे हे तुम्हाला ऑक्टोबर महिन्याच्या एंडपर्यंत पूर्ण करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे झालेले स्टडी टार्गेटचे व्हिडिओ एका प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सगळे काही उपलब्ध करून दिलेले आहेत आणि त्या स्टडी टार्गेटमध्ये कुठले चॅप्टर्स आणि त्यातले कुठले सब पॉईंट्स तुम्हाला त्या दिवशी करायचे होते हे सुद्धा तुम्हाला सगळं त्या व्हिडिओजमध्ये मिळून जाईल. त्याच्यामुळे नक्कीच झालेले स्टडी टार्गेटचे व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. तर पुढे जाण्याआधी नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर नक्कीच चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या. तर अर्थशास्त्र विषयासाठी तुम्हाला किरण देसलेंचा भाग 1 आणि रंजन कोळंबे ही 2 पुस्तकं तुम्हाला वापरायची आहेत. याच्या आधी आपण दारिद्र्य, बेरोजगारी, दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार निर्मिती योजना, राष्ट्रीय उत्पन्न आणि सार्वजनिक वित्त असे एकूण 5 चॅप्टर जे आहेत ते आपण संपवलेले आहेत आणि 6वा चॅप्टर आपण सुरू केला आहे ज्याचं नाव आहे पंचवार्षिक योजना. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला 8वी पंचवार्षिक योजना जी आहे हिचा तुम्हाला डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. 8वी पंचवार्षिक योजना आणि हे करताना कशातून करणार? पहिल्यांदा किरण देसलेंच्या भाग 1 मधून करा, त्याच्यानंतर मग रंजन कोळंबेंच्या पुस्तकातून करा. ठीक आहे. जर तुम्हाला एका दुसरा पॉईंट रंजन कोळंबेंच्या पुस्तकामध्ये वेगळा मिळाला तर त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन फक्त तुम्हाला करायचे, पण पंचवार्षिक योजनेसाठी बेस म्हणून किरण देसलेचं पुस्तक तुम्ही इथं वापरा. ठीक आहे. तर हे झालं 8वी पंचवार्षिक योजना म्हणजे इकॉनॉमिक्सचं तुमचं आजचं टार्गेट. त्याच्यानंतर सामान्य विज्ञान विषयामध्ये बघा, सामान्य विज्ञानासाठी तुम्हाला दीपस्तंभ पब्लिकेशनचं सामान्य विज्ञानचं पुस्तक, लुसेंट पब्लिकेशनचं सामान्य विज्ञानचं पुस्तक आणि 11वी 12वी स्टेट बोर्ड आणि NCERTचं पुस्तक तुम्हाला इथं वापरायचे आहेत. तर वनस्पतीशास्त्र विषयामध्ये आपण वनस्पतीचं वर्गीकरण चॅप्टर संपवला आहे, वनस्पती ऊतींचा चॅप्टर संपला आहे, उच्चवर्गीय वनस्पतीतील प्रकाश संश्लेषण प्रक्रियेचा चॅप्टर संपला आहे आणि 4था चॅप्टर आपलं सूर्याचं नाव आहे वनस्पतींमधील शोषण म्हणजे रेस्पिरेशन इन प्लांट्स. त्याच्यामध्ये विनॉक्सी शोषण हाच मुद्दा तुम्हाला इथं पुन्हा एकदा वाचायचा आहे, विनॉक्सी शोषण. ठीक आहे. तर प्रत्येक महिन्यामध्ये आपल्याला 2-2 चॅप्टर पूर्ण करायचे आहेत सायन्समधील प्रत्येक विषयाचे. तर त्याच्यामुळं इतकं टेन्शन घेण्याचं काही काम नाही, रिलॅक्समध्ये करा, व्यवस्थित करा आणि वेळ तुमच्याकडे आहे, त्याच्यामुळे तुम्ही आपले स्टडी टार्गेट रेग्युलरली फॉलो करत चला. तर वनस्पतीमधील शोषण, विनॉक्सी शोषण हा तुम्हाला मुद्दा जो आहे तो आज वाचून घ्यायचा आहे. नंतर प्राणीशास्त्रामध्ये प्राणी वर्गीकरण चॅप्टर संपला आहे आणि दुसरा आपला चॅप्टर सुरू आहे प्राणी ऊती. ह्याच्यामध्ये आपण अभिस्तर ऊतीची माहिती वाचलेली आहे, संयोजी ऊतीची डिटेलमध्ये माहिती वाचलेली आहे आणि स्नायू ऊतींची तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे तुमचं आजचं टार्गेटसुद्धा सेम ठेवलेलं आहे प्राणीशास्त्र विषयामध्ये स्नायू ऊती, प्राणी ऊतीमधील स्नायू ऊती हा मुद्दा तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. नंतर मानवी आरोग्यशास्त्रामध्ये मानवी पचन संस्था संपलेली आहे, मानवी रक्ताभिसरण संस्था संपलेली आहे, मानवी उत्सर्जन संस्था संपलेली आहे आणि मानवी चेता संस्था तुम्हाला आज करायची आहे. म्हणजे ऑक्टोबर एंडिंगपर्यंत तुमच्या आता फक्त मानवी चेता संस्थाच चालेल, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे 4च्या 4 संस्था तुमच्या ह्या ऑक्टोबर महिन्याच्या एंडिंगपर्यंत तुमच्या ज्या असतील त्या तुमच्या पूर्ण होऊन जाणार आहेत. ठीक आहे. तर त्याच्यामुळं मानवी आरोग्यशास्त्रामध्ये सुद्धा एक 10 ते 12 चॅप्टर आहेत. चॅप्टर म्हणजे हे संस्था मिळून सगळे तुम्हाला मी सांगतोय. तर त्याच्यामुळं हे व्यवस्थित करत चला, फॉलो करत चला, कारण तुम्हाला भरपूर टाईम मिळतोय. 1 तास दिला तरी सुद्धा तुमचं सायन्सचं टार्गेट डेली पूर्ण होऊन जातं. तर तेच जर तुम्ही ह्याच्यामध्ये टंगळमंगळ जर करायला लागला शेवटी तुम्हाला जास्त लोड येण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यामुळं रेग्युलरली तुम्ही फॉलो करत चाल. त्यासाठी चॅनल आपलं नक्की सबस्क्राईब करून घ्या. सामान्य विज्ञानासाठी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे दीपस्तंभ, लुसेंट, 11वी 12वी स्टेट बोर्ड NCERTची पुस्तक तुम्हाला वापरायचे आहेत. नंतर रसायनशास्त्र विषयामध्ये अणूची संरचना, मूलद्रव्याचं आवर्ती वर्गीकरण, द्रव्याची संकल्पना मापन आणि रासायनिक वर्गीकरण, कन्सेप्ट्स ऑफ मॅटर मेजरमेंट्स अँड केमिकल क्लासिफिकेशन, नंतर संयुगाची निर्मिती आणि रासायनिक बंध, केमिकल रिॲक्शन्स अँड केमिकल बॉन्ड. म्हणजे ऑलरेडी हे 3 चॅप्टर संपलेलं आहे. तर 4था चॅप्टर आपला सुरू आहे ज्याचं नाव आहे संयुगाची निर्मिती आणि रासायनिक बंध. त्याच्यामध्ये बंधांची ध्रुवीयता हा सुद्धा तुम्हाला जो मुद्दा आहे हा आज आपण सुद्धा आहे तसा तुम्हाला ठेवलेला आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे ज्या गोष्टी तुम्ही वाचलेल्या आहेत त्याच गोष्टी तुम्हाला पुन्हा याच्यामध्ये रिपीट तुम्हाला ठेवलेल्या आहेत. जर तुम्ही काल वाचलेल्या असतील, आज जे तुम्हाला त्या चॅप्टरमध्ये या विषयामध्ये जर काही नवीन मुद्दा ॲड केलेला असेल तर तो वेळ तिकडे युटिलाइज करायचा. ठीक आहे. नंतर भौतिकशास्त्रामध्ये ध्वनी चॅप्टर संपला आहे, प्रकाश चॅप्टर संपला आहे, कार्य, ऊर्जा, शक्ती, वर्क, एनर्जी अँड पॉवर याची उजळणी आणि गणिताची उदाहरण MCQची प्रॅक्टिस करायची आहे. आणि 4था चॅप्टर आपला सूर्याचं नाव आहे बल आणि दाब. ह्याच्यामध्ये तुम्हाला दाब आणि द्रवाचा दाब असे एकूण 2 मुद्दे आहेत, हे व्यवस्थित वाचून घ्या. वाचताना पहिल्यांदा दीपस्तंभमधून वाचा, त्याच्यानंतर मग लुसेंट पब्लिकेशनमधून वाचून घ्या आणि 11वी 12वी स्टेट बोर्ड आणि NCERTमध्ये बल आणि दाबमध्ये तुम्हाला दाब आणि द्रवाचा दाब याची काही माहिती मिळते का, त्याच्या व्हॅल्युएशन तुम्हाला नोट जे आहे ते बनवायचे आहेत. ठीक आहे. तर हे झालं तुमचं सामान्य विज्ञानाचं आजचं टार्गेट. त्याच्यानंतर राज्यशास्त्र विषय, राज्यशास्त्रासाठी तुम्हाला M. लक्ष्मीकांत आणि रंजन कोळंबेंचं पुस्तक वापरायचं आहे. तर याच्या आधी आपले एकूण 9 चॅप्टर जे आहेत ते राज्यशास्त्राचे संपलेले आहेत. घटनेची निर्मिती, घटनेची प्रमुख वैशिष्ट्ये, मूलभूत संरचना, राज्यघटनेचा सरनामा, संघराज्य आणि त्याचं चित्र, नागरिकत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये अशी एकूण 9 चॅप्टर आपण राज्यघटनेचे ऑलरेडी संपवलेले आहेत. आणि 10वा चॅप्टर आपलं स्वराज्याचं नाव आहे घटना दुरुस्ती.
तर याच्यामध्ये तुम्हाला दुरुस्तीचे जे काही प्रकार आहेत ते डिटेलमध्ये आज वाचून घ्यायचे आहेत, दुरुस्तीचे प्रकार. ठीक आहे, व्यवस्थितरित्या केअरफुली वाचून घ्या. याच्यावरती आयोगाने कशा प्रकारे प्रश्न विचारलेले आहेत बघा. म्हणजे 10वा चॅप्टर तुमचा सुरू झालेला आहे, कालपासूनच आपण सुरू केलं 10वा चॅप्टर घटना दुरुस्ती. व्यवस्थितरित्या वाचून घ्या दुरुस्तीचे प्रकार. पंचायत राजसाठी तुम्हाला जे ऑलरेडी आपले जे चॅप्टर झालेले आहेत म्हणजे 73वी घटना दुरुस्ती, 74वी घटना दुरुस्ती, पंचायत राजविषयक विविध समित्या, ग्रामपंचायत आणि पंचायत समिती, हे तुम्हाला ऑक्टोबर महिन्याच्या एंडिंगपर्यंत आता कंटिन्युअसली तुम्हाला हे न्यायचे चॅप्टर. ठीक आहे, म्हणजे हे तुम्ही ऑलरेडी वाचलेले आहेत, आता फक्त त्याची उजळणी तुम्हाला फक्त डेलीच्या डेली करायची आहे. म्हणजे पॉलिटीमध्ये फक्त तुम्हाला एकच मुद्दा वाचायचा आहे, दुरुस्तीचे प्रकार. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर पुढचा विषय आहे भूगोल. भूगोल या विषयामध्ये तुम्हाला महाराष्ट्राच्या भूगोलाला AB सौदी, कोळंबे किंवा द्वीपस्तंभमधलं कुठलंही एक पुस्तक वापरा. भारताच्या भूगोलासाठी कोळंबे किंवा द्वीपस्तंभमधील एक आणि माजी दुसरी यांचं पुस्तक वापरा. आणि जगाच्या भूगोलामधून AB सौदीचं पुस्तक जे आहे ते तुम्हाला ते वापरायचं जगाच्या भूगोलासाठी. तर महाराष्ट्राच्या भूगोलासाठी आपण महाराष्ट्राची प्राकृतिक रचना, महाराष्ट्राची राजकीय आणि प्रशासकीय रचना आणि महाराष्ट्राची भूगर्भ रचना हे एकूण 3 चॅप्टर आपण पूर्ण केलेले आहेत. ओके. आणि चौथा चॅप्टर आपला स्वराज्याचं नाव आहे महाराष्ट्राची नदी प्रणाली. तर आज सुद्धा तुम्हाला टायमिंग देतोय, भीमा नदी प्रणाली किंवा भीमा नदीचं खोरं जे आहे हे व्यवस्थितरित्या तुम्ही संपवून घ्या. ठीक आहे, भीमा नदीचं खोरं. नंतर जगाच्या भूगोलामध्ये भूरूप हा चॅप्टर संपलेला आहे. वाऱ्यामध्ये तुम्हाला आज स्थानिक वारे किंवा लोकल विंड त्याला म्हटलं जातं, हा सुद्धा एक प्रकार आहे वाऱ्याचा, तरी व्यवस्थितरित्या समजावून घ्या. स्थानिक वारे म्हणजे काय किंवा लोकल विंड्स म्हणजे काय याची माहिती वाचून घ्या व्यवस्थित. नंतर भारताच्या भूगोलामध्ये भारताची प्राकृतिक रचना चॅप्टर संपलाय, भारताची भूगर्भ रचना चॅप्टर संपलाय आणि भारताची नदी प्रणाली हा आपला चॅप्टर सुरू आहे तिसरा. ह्याच्यामध्ये भूपृष्ठ जलसंपत्तीसाठी आंतरराष्ट्रीय करार जे आहेत म्हणजे सिंधू नदी करार वगैरे जे आहेत ते तुम्हाला डिटेलमध्ये वाचावं लागेल. पश्चिम आणि पूर्व घाट नदी जोड प्रकल्प जे असतील ते तुम्हाला इथे सगळे वाचावे लागतील. भारताची भूजल संपत्ती आणि राष्ट्रीय जल धोरण काय आहे हे तुम्हाला वाचावं लागेल. करताना आधी माझी दुसऱ्या पुस्तकामधून हे सगळे चारी मुद्दे हे वाचून घ्या. त्याच्यानंतर मग कोळंबे किंवा द्वीपस्तंभमध्ये हे जे सांगितलेले तुम्हाला मुद्दे आहेत हे कुठे मिळत आहेत का, लाईन टू लाईन केअरफुली वाचा. जॉग्राफी पॉलिटीच्या मार्क हातामधले अजिबात घालून चालणार नाही. ठीक आहे, जे सायंटिफिक विषय ज्यांना बेस आहे लक्षात ठेवा, म्हणजे जे कुठे इकडे तिकडे बाहेर MPSC आयोग जास्त जाऊ शकत नाही. ठीक आहे, ज्यांना म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल हिस्ट्री आणि सायन्स, ओके, त्यांना खूप मोठा वाव आहे, कुठेही ते बाहेर जाऊ शकतात. पण जॉग्राफी असेल, पॉलिटी असेल किंवा इको असेल हे थोडंसं साचेबद्ध आहे. ठीक आहे, हे थोडंसं साचेबद्ध आहे म्हणजे ह्याला काहीतरी रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत. म्हणजे ते जास्त शक्यतो करून ज्या नद्या आहेत त्यांच्या लांबी काय बदलणार नाहीत, जे डोंगर आहेत ते कोणी इकडून तिकडून आता कोणी हलवू शकणार नाही. पॉलिटीमधले जे नियम आहेत, राज्यपालाची नियुक्ती असेल, काय असेल, स्वविवेकाधिकाराचे अधिकार असेल, सगळे फिक्स आहे. इकॉनॉमिक्समध्ये सगळ्या कन्सेप्ट फिक्स असतात. म्हणजे जिथे त्यांना जास्त शक्यता नाही आहे, म्हणजे त्यांना जास्त कुठे जास्त बाहेर जाता येत नाही, त्या विषयावरती जास्त फोकस तिथे सुद्धा तुम्हाला स्कोरिंग करायला चान्स आहे. पण हे तुम्ही ऑलरेडी वाचलेलंच असतं, त्याच्यामुळे तुमचा वेळ जो आहे हा सायन्स असेल, हिस्ट्री असेल, हिस्ट्री पण तुमचं वाचून फक्त होऊन जातं. पण सायन्सला तुम्ही जास्त वेळ द्या, कारण ह्याच्यामध्ये 55% तुमचा स्कोर केला तर सुद्धा तुमच्या आरामामध्ये पूर्व मुख्य परीक्षा असेल ती निघून जाऊ शकते. तर हे जॉग्राफीचं तुमचं टार्गेट झालेलं आहे, तर व्यवस्थितरित्या समजून घ्या. ठीक आहे, नंतर पुढे इतिहासामध्ये बघा. इतिहासासाठी महाराष्ट्राच्या इतिहासाला अनिल कठारे आणि गाठाड यांचं पुस्तक वापरायचं आहे आणि भारताच्या इतिहासासाठी समाधान महाजन, ग्रोवर आणि इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स हे पुस्तक तुम्हाला वापरायचे आहेत. तर आधी आपण एकूण 7 चॅप्टर जे आहेत हे आपल्या इतिहासामधले संपलेले आहेत. आदिवासी चळवळ, शेतकरी चळवळ, ट्रेड युनियन चळवळ किंवा कामगार चळवळ, क्रांतिकारी चळवळ, सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी, प्रारंभिक राष्ट्रीय संघटना, नवीन भूधारण पद्धती, भूराजस्व धोरण किंवा जमीनदारी पद्धती, एकूण 7 चॅप्टर जे आहेत ते आपण संपवलेले आहेत. आणि 8वा चॅप्टर आपलं सुरू आहे ज्याचं नाव आहे शिक्षण. तर याच्यामध्ये तुम्हाला आज ॲबॉट वूड समिती, सार्जंट योजना, नलिनी सरकार समिती, राधाकृष्णन आयोग, मुदलियार आयोग, दुर्गाबाई देशमुख आयोग, श्रीमती हंसा मेहता समिती आणि कोठारी आयोग, हे जे काही विविध आयोग आहेत शिक्षणासंबंधित जे नेमलेले, तर त्यांचं साल ते कधी नेमलं होतं म्हणजे एक्झॅक्टली त्यांचं साल, त्यामध्ये असणाऱ्या व्यक्ती, त्यांनी केलेल्या शिफारशी, कुठल्या शिक्षणविषयक ही समिती होती, मुख्य शिफारस काय होती, सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित प्रॉपरली वाचून घ्या आणि त्याच्या प्रॉपरली नोट्स बनवा. तरी तुमचं आजचं टार्गेट आहे ॲबॉट वूड समिती, सार्जंट योजना, नलिनी रंजन सरकार समिती, राधाकृष्ण आयोग, मुदलियार आयोग, दुर्गाबाई देशमुख आयोग, श्रीमती हंसा मेहता समिती आणि कोठारी आयोग. तुम्हाला जर पॉईंट जास्त वाटत असतील पण इतके काही मोठे पॉईंट नाही आहेत. ठीक आहे, 2-3 पेजेसमध्ये सगळं तुमचं हे बसायला पाहिजे. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुमचं इतिहासाचं आजचं टार्गेट आहे. त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडीचं टार्गेट. गणितासाठी नाव आणि प्रवाह, लसावी आणि मसावी हे 2 चॅप्टर तुम्हाला ऑक्टोबर एंडिंगपर्यंत पूर्ण करायचे आहेत. आणि बुद्धिमत्तेमध्ये नातेसंबंध, कालमापन आणि कॅलेंडर हे 2 चॅप्टर तुम्हाला ऑक्टोबर एंडिंगपर्यंत पूर्ण करायचे आहेत. आणि चालू घडामोडी मार्च आणि एप्रिल महिन्याचं, मार्च-एप्रिल 2023चं हे तुम्हाला ऑक्टोबर एंडपर्यंत पूर्ण करावं लागेल. ठीक आहे,
तर गणित आणि बुद्धिमत्ताला तुम्ही सचिन ढवळेचं पुस्तक वापरा, संदीप आरगडेचं पुस्तक तुम्ही तो वापरू शकता. कुठलंही एक तुम्हाला जे सूट होतं ते तुम्ही यामधून करू शकताय. आणि चालू घडामोडीसाठी परिक्रमाचं मॅगझिन, सिम्प्लिफाईडचं चालू घडामोडीचं पुस्तक आणि आपलं MPSC टाईमचं यूट्यूब चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा. याच्यावरती तुम्हाला चालू घडामोडीचे व्हिडिओ जास्तीत जास्त दिसायला सुरुवात होऊन जाईल. त्याच्यामुळे नक्कीच आपलं सुद्धा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. तर हे झालं तुमचं आजचं स्टडी टार्गेट. सर्वांनी व्यवस्थित केअरफुली फॉलो करा. नंतर जास्त लोड तुम्हाला नको असेल, आत्तापासूनच स्टडी टार्गेट तुम्ही फॉलो करू शकता. आता जे कोणी नवीन असेल आणि तुम्हाला जर फॉलो करायचं असेल, सप्टेंबर महिन्याचे 1-2 दिवस आणि ऑक्टोबर महिन्याचे 1-2 दिवस अशा प्रकारचं स्टडी टार्गेट घेऊन तुम्हाला हे पूर्ण करावं लागेल. ठीक आहे, पूर्ण करावंच लागेल. त्याला काही अल्टरनेटिव्ह दुसरा कुठलाही नाही आहे, लक्षात ठेवा. आणि जसं जसं पुढे जाल तसं हे लोड तुमच्यावरती वाढत जाईल. त्याच्यामुळे आत्तापासून जर तयारीला लागला तरीसुद्धा तुम्हाला काहीसुद्धा प्रॉब्लेम याच्यामध्ये येणार नाही. ठीक आहे, तर सर्वांनी नक्कीच हे फॉलो करून करायला सुरुवात करा आणि आजच्याच हे संपवण्याचा 100% सर्वांनी प्रयत्न करा. ठीक आहे, तर भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.